ज्या ज्या वेळेस दादांनी शपथ घेतली मोठा जल्लोष केला, आज वहिनींनी शपथ घेतली, गाव शांत आहे. दुःखाचं 10 दिवस येत नाही, कसं काय करायचं जिल्ह्यात 10 दिवस होत तर काहीच करता येत नाही. वहिनी सुद्धा निघाल्यात आता बारामतीला. दुखवट आहे हो 10 दिवसाचा. खरं तर दुसरी गोष्ट अशी एक बोललं जाते की जरा शपथ घ्यायला जरा गडबड झाली, थोडं थांबलं असतं तर बरं झालं असतं थोडे दिवस. वरचं राजकारण चाललंय काय, त्यांची उलतापालत व्हायचं काम चालवलंय. आता तिथं जागा भरल्याशिवाय मार्ग नाही त्यांना. हा काय वाटतंय? इकडं बोलणार नाहीत. खरं तर काटेवाडी गाव कुणामुळे सुधारलं सांगा तुम्ही. दादामुळे काय मला सांगते. वहिनीमुळे दादामुळे गाव सुधारलं. वहिनीने स्वतः खराटा घेऊन गावाची स्वच्छता केली. सगळं गाव इतकं घाण होतं, संडास नव्हतं, बाथरूम नव्हतं, वाटेल लोक हागायचे, पण वहिनीने स्वतः खराटा घेऊन सगळं गाव झाडून स्वच्छ केलं. दादांनी बाकीची कामं सगळी केली. गट्टीचं काम, हायस्कूलचं काम, पाणी योजना, सगळी इमारत दादांनी बांधली. हो दादा. आता कसं पुढं होईल असं काय वाटतंय पुढचं? आता काय वाटणार, काय वाटणार नाही. आता हळूहळू वहिनी हँडल करते. साहेबांचं काय? आता साहेब अजून तटस्थच आहे म्हणलं काय करणार. साहेब अजून तटस्थ म्हणलं काय तिथं काय सांगायचं आम्ही. साहेबांनी बी त्यात भाग घेऊन वहिनीला साथ देऊन होते ती एक, पण आता सध्या तर साहेब तटस्थ आहेत. पण साहेबांना एवढंच कळायला पाहिजे की आपल्या घरातलं कोणी गाव आहे ना, पण आहे एवढंच म्हणणं, बाकी काय नाही. साहेब सकाळी म्हणलं सुनेत्रा पवार आज शपथ घेणार आहे, मला माहितीच नव्हतं. असं होईल. मग त्यांना माहीत नाही म्हणलं साहेब कुठं होतं, घरी तिथेच असतील ना, त्यांच्या देखतातच वहिनी गेले असतील ना, किंवा त्यांना नसलं माहिती तर माहिती झालंच असेल की. आता सगळ्यांनी एक हो असं तुम्हाला हो, सगळ्यांनी एक होऊन हाही लढत परत चालू ठेवावं असं आमचं म्हणणं आहे.